नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सोयाबीन चिल्ली बनवून दाखवत आहे. मी हे सोयाबीन घेऊन ते भिजवलेलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण, लाल तिखट, हळदी आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे. ते एकजीव करून ते चांगलं एकजीव झाल्यानंतर मी त्याला तळून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ते चांगलं व्यवस्थित तळून घ्यायला पाहिजे. ते जर क्रिस्पी नाही झालं तर सोयाबीन चिल्ली खाण्यासाठी एवढी मजा येत नाही. त्याला तळून फ्राय करून घेतले, हे तुम्ही बघू शकता. हे मी फ्राय यासाठी करत आहे की हे आपले एकदम सोयाबीनची अशी कडक आणि क्रिस्पी व्हायला पाहिजे, नाहीतर ते नरम राहून जायला नाही पाहिजे, त्यासाठी तळून घेतले. हे बघा मित्रांनो, मी यामध्ये कोबी, टमाटा, शिमला, अद्रक, लसूण सगळं एकत्र कापून घेतलेले आहे. आता ते आपण चांगले परतवून घेऊ. चांगले शिजवून घेऊ. परतवल्यानंतर ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे, सोयाबीन चिल्लीमध्ये वापरायचे आहे. आपण जे फ्राय करून घेतलेले आहे ते सोयाबीन पण साईडला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे व्यवस्थित चांगले फ्राय करून घ्यावे. व्यवस्थित असं हे सर्व काढून घेतलेलं आहे. आता मी ते चांगलं परतून घेणार आहे. हे बघू शकता मित्रांनो, आपलं सोयाबीन कसं एकदम क्रिस्पी झालेलं आहे. सोयाबीन जर खाताना क्रिस्पी लागली तर ती टेस्ट पुढच्या लेवलला निघून जाते व खायला अजून मजा येते. यामुळे मी हे चांगलं तळवून घेत आहे. जे पण कोणी माझा व्हिडिओ बघत आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.